आता या वेटेड मीनमध्ये कोणकोणते वेटेड मीन आहेत? तर पहिला आहे आपल्याला वेटेड मीन, त्यानंतर वेटेड हार्मोनिक मीन आणि वेटेड जिओमेट्रिक मीन. म्हणजे जे काही तुम्ही पहिले मीन शिकलेले आहे, सिम्पल मीन शिकलेले आहे, तुम्ही हार्मोनिक मीन शिकलेले आहे, तुम्ही जिओमेट्रिक मीन शिकलेले आहे, बरोबर आहे. आता त्यालाच काय करावं आपल्याला, भारांकित पद्धत आहे तिची, त्यालाच आपण वेट म्हणतो. आता याला जर वेट दिलं तर कशा पद्धतीनं सॉल्व करायचं हे आपण बघितलेलं आहे, पण तरीसुद्धा प्रॅक्टिस म्हणून आपण काय करू, हे एक प्रॉब्लेम जे आहे ते तिन्ही पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, आता पहिले पाहायचं आहे आपल्याला की वेटेड मीन कसं काढायचं आहे. आता कोणतीही गोष्ट काढण्याची असेल तर आपल्याला पहिले पाहिजे त्याचा फॉर्म्युला माहीत. ओके, आता त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर वेटेड मीनला आपण म्हणतो डब्ल्यू, काय म्हणतो, ए, डब्ल्यू ए, वेटेड अरिथमॅटिक ॲव्हरेज. त्यानंतर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, काय आहे फॉर्म्युला, सिग्मा एम डब्ल्यू अपॉन सिग्मा डब्ल्यू. ह्या गोष्टी आपल्याला पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, सिग्मा एम डब्ल्यू पाहिजे आणि सिग्मा डब्ल्यू पाहिजे. ओके, आता इथं आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहे, एक दिले आहे आयटम्स आणि एक दिलेला आहे वेट. या दोन गोष्टी दिलेल्या आहे. हे जे वेट आहे म्हणजेच होते तुमचा डब्ल्यू. वेट जो आहे तो तुमचा काय आहे, तर डब्ल्यू आहे. ज्यावेळेस आपल्याला दोन्ही संख्या सोबत दिलेल्या असते त्यावेळेस त्याचा मल्टिप्लाय करून समेशन म्हणजेच बेरीज केलेली असते. ओके, हे गोष्ट ध्यानात ठेवायची. म्हणजे तुमचं यम कोणतं आहे, तर हे मेजरमेंट नावाची जी सिरीज आहे तुमचे आयटम्स म्हणून दिलेली आहे ते तुमचा यम आहे. म्हणजे यमचा आणि वेटचा गुणाकार केला तुम्ही प्रत्येक याच्यासोबत सिक्वेन्सनुसार आणि त्यानंतर काय केलं तुम्ही, त्याची टोटल केली. ती टोटल तुम्ही इथं घेतलेली आहे. तो झाला तुमचा सिग्मा एम डब्ल्यू. आणि सिग्मा डब्ल्यू काय आहे, तर जे तुमचं वेट आहे, या वेट किती वेट आहे त्याची टोटल केली आणि ते तुमचा काय झाला, डब्ल्यू झालेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टी काढायच्या आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट काही जरी काढायची असेल तर तो काय आहे, तर तुमचा फॉर्म्युला. फॉर्म्युला तुम्हाला सांगते की तुम्हाला या रस्त्यानं यायचं आहे, तुम्हाला ह्या गोष्टी पाहिजे, ह्या गोष्टी सोबत घेऊन या आणि त्यानंतर आपण हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे आता पहिले, तर वेटेड मीन काढण्यासाठी आपल्याला पहिले टेबल काढायचं आहे. ओके, एक टेबल करायचं आहे आपल्याला. इथे लिहायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ वेटेड मीन बाय फॉलोविंग टेबल. ओके, त्यानंतर आपल्याला टेबल करायचं आहे. आता टेबलमध्ये कोणकोणत्या गोष्टी दाखवायच्या, तर पहिला जसाचा कॉलम आहे तो आयटमचा कॉलम जसा आहे तसा लिहून टाकायचा. त्यानंतर वेट दिलेलं आहे ते वेट लिहून टाकायचं. हे दोन गोष्टी जे दिलेल्या आहेत ते आपल्याला जशाच्या तशा लिहून टाकायच्या आहे. 34, 17, 39, 324 अँड 40. हे आपल्याला पाच गोष्टी दिलेल्या आहे. याचा वेट दिलेला आहे 1, 2, 3, 4 आणि 5. एवढ्या संख्येने त्याला भारांकित केलेला आहे. ओके, आता आपल्याला काय पाहिजे, आपल्याला सिग्मा डब्ल्यू पाहिजे, बरोबर आहे. सिग्मा डब्ल्यू काय आहे, तर वेटची टोटल, म्हणून याला आपण नाव देऊ समेशन डब्ल्यू किंवा सिग्मा डब्ल्यू. आणि याची आपण टोटल करणार आहोत. ओके, याची टोटल काय होते, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 1 15. आपला सिग्मा डब्ल्यू काय आहे, तर 15 आहे. सिग्मा डब्ल्यू आपला 15 आहे. एक गोष्ट आपण शोधून काढली. ओके, आता दुसरी गोष्ट आपल्याला शोधून काढायची एम डब्ल्यू. आपल्याकडे हे एम आहे आणि ह्या डब्ल्यू आहे आणि आपल्याला एम डब्ल्यू शोधून काढायचं आहे. आता एम डब्ल्यू शोधून कसा काढायचा आहे, एम डब्ल्यू, तर एम इंटू डब्ल्यू या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे आणि इथे लिहायचं आहे 34 1 34, 17 2 34, 39 त्रिक किती होतात, 117. ओके, त्यानंतर 324 गुणिले 4 किती होतात बघा, 96 आणि 1296 1296. ओके, 40 गुणिले 5 200. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक याचा एम डब्ल्यू काढलेला आहे. परंतु आपल्याला निवड एम डब्ल्यू पाहिजे का, नाही, तर आपल्याला पाहिजे समेशन एम डब्ल्यू, सिग्मा एम डब्ल्यू. आता याची करायची आपल्याला टोटल. टोटल करा किती येते बघा, 34 अधिक 34 अधिक 117 अधिक 1296 अधिक 200 बरोबर टोटल आहे 1681. आली का, 1681. हा झाला तुमचा सिग्मा एम डब्ल्यू. आता हे फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. याच्या खाली काय लिहायचं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ वेटेड मीन बाय फॉलोविंग फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लिहायचा आहे.
त्यानंतर लिहायचं पुटिंग द व्हॅल्यू इन अबॉव मेन्शन फॉर्म्युला आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये खाली ह्या व्हॅल्यू टाकायची आहे 1681 भागेला 15 आणि इथं तुमचं ॲन्सर येईल. इथे तुमचं ॲन्सर काय येईल 1681 भागेला 15 किती येते 112.06 म्हणजे 6 लिहिले नाही तरी चालते. तर 112 हे आपलं वेटेड ॲव्हरेज आहे. खाली लिहायचं आहे देअर फॉर वेटेड ॲव्हरेज इज 112. ओके घ्या लिहून. पहा वेटेड मीन झालं तुमचं. आता आहे वेटेड हार्मोनिक मीन. पहिले काय पाहायचं आपल्याला वेटेड हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला. याला काय म्हणतो आपण वेटेड हार्मोनिक मीन. ओके वेटेड पूर्ण लिहिले तरी चालते तुम्ही. आता याचा फॉर्म्युला काय आहे रिसिप्रोकॉल ऑफ बरोबर आहे का. काय सिग्मा रिसिप्रोकॉल काय डब्ल्यू रिसिप्रोकॉल डब्ल्यू. एफ जो आहे तो कशातला आहे आपल्या मीनचा. ओके इथं आलेला आहे डब्ल्यू आणि इथं सुद्धा सिग्मा डब्ल्यू. हा तुमचा फॉर्म्युला आहे कशाचा तर वेटेड हार्मोनिक मीनचा. म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी काढावं लागते की तुम्हाला सिग्मा रिसिप्रोकॉल डब्ल्यू काढावं लागते. म्हणजे पहिले तुम्हाला रिसिप्रोकॉल काढावं लागते. ओके रिसिप्रोकॉल कसा काढता तुम्ही 1 भागेला तुमची जी काही जी संख्या दिलेली आहे मेजरमेंट त्याला भागाकार करून तुमचा रिसिप्रोकॉल निघतो बरोबर आहे. त्याची तुम्ही टोटल कराल आणि टोटल केल्यानंतर ती टोटल तुम्हाला इथं घ्यायची आहे. दुसरं काय काय पाहिजे तुम्हाला सिग्मा डब्ल्यू पाहिजे. म्हणजे हे काही तुमचं जे वेट दिलेलं आहे त्या वेटची जी टोटल असेल तो तुमचा सिग्मा डब्ल्यू झाला. मग आता तुम्हाला या दोन कॉलम पहिले जसे पाहिजे तशी माहिती आपण घेऊ. पहिले त्याच्या अगोदर काय लिहायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ वेटेड हार्मोनिक मीन बाय फॉलोविंग टेबल. आणि आपल्याला एक टेबल करायचं आहे. टेबलमध्ये पहिला कॉलम जसाचे तसाच ठेवायचा आहे. जी काही मेजरमेंट दिली असेल ती घ्यायची आहे. त्यानंतर वेटचाही कॉलम जसाच्या तसा ह्या 2 गोष्टी आपल्याला लिहून घ्यायच्या आहे. 34 17 39 324 आणि 40. ओके वेट दिलेला आहे 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे आता रिसिप्रोकॉल डब्ल्यू पाहिजे बरोबर आहे. रिसिप्रोकॉल डब्ल्यू म्हणून आपण पहिले इथं काढू रिसिप्रोकॉल आणि त्यानंतर आपण काढू रिसिप्रोकॉल डब्ल्यू. हा हे दोन्हीचा गुणाकार राहील रिसिप्रोकॉलचा आणि डब्ल्यूचा हा गुणाकार राहील. ओके पहा आता पहिले रिसिप्रोकॉल कशाचा काढायचा आता तर जे काही तुम्हाला आयटम्स दिलेले आहे त्याचा कसा काढतो आपण सर्वांना माहीत आहे. हार्मोनिक मीनला होते सर्व त्याच पद्धतीचा आपल्याला रिसिप्रोकॉल काढायचा आहे. म्हणजेच कसा काढायचा आहे आता सांगा 1 भागेला 34 हा तुमचा काय निघेल रिसिप्रोकॉल निघेल. 1 भागेला 34 तुमचा रिसिप्रोकॉल निघेल. आता किती होतो रिसिप्रोकॉल सांगा 0.0294. ओके आता हा तुमचा झाला रिसिप्रोकॉल. पुन्हा तुम्ही काय करसाल या वेटसोबत तुमचा गुणाकार करसाल. ओके म्हणजे याचा गुणाकार करून तुम्ही इथं लिहिसाल. मग आपण काय करायचं आहे आपल्याला गरज कशाची आहे रिसिप्रोकॉलची आपल्याला गरज नाही. रिसिप्रोकॉलची आपल्याला गरज नाही विनाकारण आपला वेळ जाईल. तर आपल्याला पाहिजे रिसिप्रोकॉल डब्ल्यू. मग आपण डायरेक्ट रिसिप्रोकॉल डब्ल्यू काढू शकतो. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्या तुम्हाला पुन्हा कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडणार नाही. मग काय करायचं तुम्हाला तर 1 भागेला 34 गुन्हेला काय करायचं तुमचं जे वेट दिलेलं आहे ते वेट घ्यायचा आणि अशा पद्धतीनं लिहून टाकायचं. एकदाच कॅल्क्युलेशन करून आपल्याला लिहून टाकायचं आहे. हे न लिहिता आपल्याला काय करायचं आहे हे लिहायचं आहे. किती होते तर एवढीच होते रक्कम 0.0294. कारण इथं 1 आहे म्हणून एवढं झालेलं आहे. परंतु इकडली संख्या बदलली उत्तर तेच राहील का आपलं उत्तर इकडलं चेंज होईल. नाहीतर मग मला एवढं कशाला सांगितलं. ओके इथं उत्तर हे आलेलं आहे इथंही हेच आलेलं आहे. परंतु हे फक्त इथं 1 आहे म्हणून उत्तर आलेलं आहे. गुणाकार आपण एका याच्यासोबत केला म्हणून. परंतु इथं आता बदलेल. आता इथं काय होईल तर 1 भागेला 17 करायचं आहे इंटू किती करायचं आहे 2 करायचं आहे. याचं उत्तर चेंज होईल 0.1176. ओके त्यानंतर काय करायचं आहे 1 भागेला 39 गुणेला 3
किती ते सांगा. 0.076 ओके. त्यानंतर 1/324 गुणिले 4 0.123 ओके. त्यानंतर 1/40 गुणिले 5 0.0125. याच्यासमोर 0 आहे का हे विचारत आहे मी. नाही ओके. झाले सर्व याचा तुमचा रिसिप्रोकॉल W झालेला आहे हा. ओके. काय काय केलं आपण. तुम्हाला 3 कॉलमची गरज आहे. आयटम जसं आहे तसं, वेट जसं आहे तसं आणि रिसिप्रोकॉल W. हे कॉलम आपल्याला करण्याची गरज नाही. केलं तर तुमचा वेळ जाईल, बाकी काही नाही आहे. तुम्ही इथं हे लिहिसाल आणि पुन्हा याच्यासोबत गुणाकार करून इथं लिहिसाल, तुमचा वेळ चालला जाईल. म्हणून तुम्ही डायरेक्ट या पद्धतीने रिसिप्रोकॉल W काढायचा आहे. आता याची टोटल करायची आहे. सिग्मा रिसिप्रोकॉल W. वेट आपला सिग्मा W आहे आपला 15. पायाची टोटल किती येते बघा. सर्वजण करून बघा. 0.0294 प्लस 0.1176 प्लस 0.0769 प्लस 0.0123 प्लस 0.125 इज इक्वल टू 0. ओके. आलं सर्वांनी करून बघितलं. आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ज्या गोष्टी पाहिजे होत्या, समेशन रिसिप्रोकॉल W आपल्याला मिळालेला आहे आणि सिग्मा W सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युल्यानुसार काढायचं आहे. खाली लिहायचं आहे आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ वेटेड हार्मोनिक मीन बाय फॉलोविंग फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला खाली लिहायचा आहे. त्याच्यानंतर लिहायचं आहे पुटिंग द व्हॅल्यू इन अबव मेन्शन फॉर्म्युला. आणि त्यानंतर आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या गोष्टी टाकायच्या आहेत. तर रिसिप्रोकॉल ऑफ किती आलेलं आहे तर 0.3612 आणि हे आलेलं आहे 15. ओके. रिसिप्रोकॉल ऑफ पायाची व्हॅल्यू किती येते डिवायडेड बाय 15 हे येते 0.02408. ओके. ही याची व्हॅल्यू आलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, ही जी संख्या आलेली आहे डिवाइड करून जी संख्या आलेली आहे याचं आपल्याला काय काढायचं आहे तर रिसिप्रोकॉल काढायचं आहे. रिसिप्रोकॉल काढायचं म्हणजे काय तर या संख्येने 1ला भाग द्यायचा आहे. जसं आपण इथे 1ला भाग देत होतो त्याच पद्धतीने 1ला या संख्येने भाग द्यायचा आहे. ते तुमचं फायनल ॲन्सर राहील. म्हणजेच 1/02408 म्हणजेच किती येते 41.53. 41.53 52 पॉईंट काहीतरी येत आहे. आपण इथे 53 केलेलं आहे. 52.8 वगैरे आहे म्हणून खाली लिहायचं आहे. देअर फॉर वेटेड हार्मोनिक मीन इज 41.53. काय प्रॉब्लेम आहे यामध्ये, काय प्रॉब्लेम आहे नाही. घ्या लिहून. काय काय पाहिलं आपण, वेटेड मीन पाहिलं, वेटेड हार्मोनिक मीन पाहिलं. आता पाहायचं आपल्याला वेटेड जिओमेट्रिक मीन. वेटेड जिओमेट्रिक मीनचा फॉर्म्युला काय आहे सांगा. वेटेड जिओमेट्रिक मीन अँटीलॉग ऑफ काय आहे तर सिग्मा लॉग W हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय पाहिजे याच्यामध्ये सिग्मा लॉग W पाहिजे आणि सिग्मा W पाहिजे. एवढ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. आता सांगायची आपल्याला जास्त काही गरज नाही आहे. ओके. तर याच्यामध्ये पहिले जे कॉलम आहे 2 ते लिहून टाकू आपण. (34, 17, 39, 324 आणि 40. वेट 1, 2, 3, 4, 5. आता काय पाहिजे आपल्याला याच्यामध्ये
सिग्मा डब्ल्यू आपल्याकडे ऑलरेडी आलेला आहे 15. त्यानंतर आपल्याला पाहिजे लॉग काढायचा आहे. पहिले आपल्याला काय काढायचं आहे, लॉगॅरिथम बघायचा आहे याचा, आणि त्यानंतर एक कॉलम करायचा आहे काय तर लॉग डब्ल्यूचा. ओके, आता लॉग पाहायचं असलं तर कुठे पाहायचं आहे, लॉग टेबल काढा. लॉग टेबल पहा, लॉग टेबलमध्ये बघा. पहिले कशामध्ये पाहायचं, 34चं 0मध्ये. बघा 34चं 0मध्ये किती येते, पहिले आपल्याला संख्या पाहायच्या, याच्या अगोदरच्या किती येते पहिली संख्या 1 पॉईंट 1 पॉईंट 1 पॉईंट, इथं 2 पॉईंट आणि 1 पॉईंट. हे का लिहिले माहीत आहे का, हे किती अंकी संख्या आहे ते बघायचं आहे. हे जर 2 अंकी असेल तर इथं 1 लिहायचं आहे, 3 अंकी असेल तर 2 लिहायचं असेल, 1 अंकी असेल तर 0 लिहायचं, 1 न कमी लिहायचं आहे. ओके, किती अंकी आहे ते मोजायचं आहे, एकक दशक शतक 3 अंकी आहे, त्याच्यातून 1 मायनस केले 2 लिहिली. अशा पद्धतीने पॉईंटच्या अगोदरच्या संख्या आल्या, याच्यासमोर आपल्याला त्याचा लॉग लिहायचा आहे. आता याच्यामध्ये काय होतं, 34चा 0मध्ये बघितलं आपण लॉग. हे लॉग इथं आपल्याला लॉगॅरिथम मध्ये काही 10पासून तर 99पर्यंत संख्या दिलेल्या असतात, आणि इथं असे कॉलम दिलेले आहे 0 ते 9पर्यंत, आणि पुढे मीन डिफरन्स दिलेला असते, आणि याचे रो दिलेले असते. तर आपल्याला जो 34 नंबरचा रो आहे तो बघायचा आहे, 34 नंबरचा रो, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॉलम पाहायचा 0 ते आहे 5315 5315. पुन्हा आपल्याला 17चा 0मध्ये पाहायचं आहे, 17चा 0मध्ये येते 2304 2304. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे 39चा 0मध्ये ते आहे 5911 5911. त्यानंतर 32चा आता 4मध्ये पाहायचं आहे, हे 32 2 अंकी संख्या आहे, तिसरी संख्या आहे 4, तर 32चा 4मध्ये पाहायचा आहे कॉलम. तर 32 नंबरचा रो आणि 4 नंबरचा कॉलम तो आहे 5105, बरोबर आहे 5105. त्यानंतर पाहायचं आहे 40चा 0मध्ये, 40चा 0मध्ये आहे 6020 6021. समजलं इथपर्यंत. आता काय करायचं आपल्याला, याची टोटल नाही करायची, आता करायचा याचा गुणाकार. कशासोबत, तर वेटसोबत गुणाकार करा. ही पहिला गुणाकार सेम राहील 5 3. ओके, त्यानंतर इथं दुप्पटनं संख्या येईल, किती येते बघा 1.2304 गुणेला 2 बरोबर 2.4608. त्यानंतर पाहायचं आहे 3 गुणेला 1.5911 बरोबर 4.7733. त्यानंतर दिलेलं आहे 4 गुणेला 2.5105 बरोबर 10.042. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला 5 गुणेला 1.6021. याची संख्या आलेली आहे 8.0105. ओके, याची करायची टोटल आपल्याला, तो झाला सिग्मा लॉग डब्ल्यू. 1.5315 अधिक 2.46 1.5315 अधिक 2.4608 अधिक 4.7733 अधिक 10.042 अधिक 8.0105. 26.8181 आलं का बघा. 26.8181 झाला तुमचा सिग्मा लॉग. करून बघा हे. त्यानंतर तुमचा सिग्मा डब्ल्यू झालेला आहे 15. आता तुम्हाला लिहायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ वेटेड जिओमॅट्रिक मीन बाय फॉलोविंग फॉर्म्युला. खाली लिहायचा फॉर्म्युला अँटीलॉग ऑफ असा फॉर्म्युला लिहिला. त्यानंतर पुटिंग द व्हॅल्यू इन अबव मेन्शन फॉर्म्युला, आणि फॉर्म्युल्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत. अँटीलॉग ऑफ काय दिलेलं आहे आपल्याला, सिग्मा लॉग डब्ल्यू आलेला आहे 26.8181 आणि इथं आलेला आहे 15. त्यानंतर आपल्याला अँटीलॉग कशाचा काढायचा, याचं जे उत्तर येईल त्याचा. अँटीलॉग ऑफ काय आहे तर भागेला 15 हे आलेलं आहे 1.7879. 78 का केलं तर 78 73 पुढे 7 आहे म्हणून आपण इथं 79 केलेलं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, जे की तुमचा अँटीलॉग आहे आपल्याला ह्या संख्या ध्यानात ठेवायची आहे पॉईंट नंतरच्या.
पॉईंटच्या अगोदरच्या संख्येचं सध्या घेणं देणं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे की अँटीलॉग घ्यायचं आहे आणि अँटीलॉगमध्ये बघायचं आहे की याच्यामध्ये 0.78 कुठे आहे ते बघायचं आहे. तर 0.78 इथं आलेलं आहे आणि ते बघायचं आहे कशामध्ये, तर 7मध्ये. जो डिफरन्स आहे तो बघायचा आहे 7च्या याच्यामध्ये. तर 78 हे 78चं 7मध्ये ते आहे 6121. 6121. त्यानंतर पुढची संख्या दिलेली आहे 9. त्याचं पाहायचं मेन डिफरन्स आहे समोर, त्याच याच्यामध्ये पाहायचं आहे किती नंबरच्या कॉलममध्ये, तर 9 नंबरच्या कॉलममध्ये. 78 9 तो आहे 13. हे 13 यामध्ये ॲड करायचे आहे. या दोन्हीची जी टोटल येते ती किती येते बघा, 6121 अधिक 13 बरोबर हे आलेलं आहे 6134. किती आलेलं आहे, 6134. आता हे एकचं काय करायचं, इथं जर 1 असेल तर 2 अंकानंतर इथं दशांश चिन्ह द्यायचं आहे. ओके, इथं 1 आहे म्हणून इथं 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे इकडून. हे झालं तुमचं फायनल उत्तर. ओके, वेटेड जिओमेट्रिक मीन. खाली लिहायचं देअरफॉर वेटेड जिओमेट्रिक मीन इज 61.34. कोणाला काय प्रॉब्लेम आहे इथपर्यंत? ओके, समजलं नाही काही प्रॉब्लेम आहे? हे का, हे लॉग हे पॉईंटच्या अगोदरच्या संख्या तर समजलेल्या आहेत ना. फक्त आता पाहायचं आहे 34चं 0मध्ये पाहायचं आहे. 34 लॉगॅरिदममध्ये पाहायचं आहे. जे तुमचा लॉगॅरिदमचं टेबल आहे त्याच्यामध्ये 34 अंक कुठे आहे ते पाहायचं आहे रोमध्ये. ओके, जिथे रोपासून सुरुवात होते आणि कॉलममध्ये 0 पाहायचं आहे. 34 नंतर कोणतीही संख्या नाही म्हणजे 0 आहे. ओके, 34चं 0मध्ये, 17चं 0मध्ये, 39चं 0मध्ये, 32चं 4मध्ये. 32 नंतर 4 संख्या दिली तर 32 रो कॉलम 4 नंबरचा. त्याचं जे उत्तर आहे ते इथं लिहायचं आहे. ओके, आणि अशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. त्यानंतर आपल्याला वेटचा आणि लॉगचा, कारण इथं आपण लॉग डब्ल्यू म्हटलेलं आहे. तर हा तुमचा लॉग आहे, हा तुमचा वेट आहे. या दोन्हीचा गुणाकार करून तुम्हाला लॉग डब्ल्यू मिळते. याची टोटल तुम्हाला पाहिजे सिग्मा लॉग डब्ल्यू, कारण आपल्या फॉर्म्युलामध्ये दिलेला आहे सिग्मा लॉग डब्ल्यू. ओके, आणि सिग्मा डब्ल्यू तर ऑलरेडी आपला हा राहीलच. याची टोटल काही प्रॉब्लेम थांबू इथं. त्यानंतर याचा अँटीलॉग काढायचा आहे. हे भागाकार केल्यानंतर आपल्याला ह्या 2 संख्या बघायच्या, या इकडल्या पॉईंट नंतरच्या संख्या बघायच्या आहे. 78चं 7मध्ये बघायचं अँटीलॉग किती आहे तिथे, ते आहे 6121. आणि 9चा जो मिन डिफरन्स आहे, पुढे एक संख्या दिलेली आहे, मिन डिफरन्सचे जे रो दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहे 9 नंबरचा कॉलम आणि त्याच्यामध्ये किती येते तर 13 येते. या दोन्हीची टोटल करायची, ती टोटल इथं लिहायची आहे आणि टोटलमध्ये इथं किती संख्या आहे त्यानुसार इथं पॉईंट द्यायचा आहे. इथं 1 आहे समोर म्हणून इथं 2 अंकानंतर पॉईंट दिला. इथं जर 0 असता तर 1 अंकानंतर दिला, 2 असता तर 3 अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे. ओके, थांबू आपण इथं.